मागे फार एक चांगलं विधान झालं होतं. महाराष्ट्रात जेव्हा आप आलं त्यावेळेला की ते जर आप असतील तर आम्ही त्यांचे बाप आहोत. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी ते असं म्हणाले की विरोधी पक्षाच्या एका नेत्याने मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती. तुम्हाला काय वाटतं सर, नितीन गडकरी जरी ऑफ द रेकॉर्ड बोलले असतील तरी हा नेता कोण आहे? चंद्रचूडांनी का इम्रान खानला बोलवायचं का मोहम्मद युनूसला बोलवायचं? त्यांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानाला बोललं असेल किंवा पंतप्रधानांनी इच्छा व्यक्त केली असेल, त्यात गैर काय आहे? सो नंबर 1 पार्टी विल बी बीजेपी. नंबर 1 पार्टी विल बी बीजेपी. नंबर 2 उद्धव ठाकरेंनी जर ती स्ट्रॅटेजी केली तर दे कुड बी अ सरप्राईज गोइंग अप द लिस्ट. व्हॉट अबाउट मनोज जरांगे? मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं काय आणि त्यांच्या या निवडणुकीतल्या भूमिकेचं काय? पण आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंकडे काय पर्याय असू शकतात? मला असं वाटतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणं जवळपास आत्ताच्या घडीला सध्याच्या फ्रेमवर्कमध्ये अशक्य बाब आहे आणि हे फॅक्ट स्वीकारूनच आपल्याला याच्या तोडग्याकडे जावं लागेल. बरेचसे सर्वे असं सांगतायत की एकनाथ शिंदेंनी लोकसभेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. आता विधानसभेमध्ये ते उद्धव ठाकरेंना सुद्धा मागे टाकू शकतात. निकाल लागल्यानंतरच खरं राजकारण सुरू होईल. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची धामधूम महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे आणि यासाठीच वन इंडिया मराठीचा हा एक खास कार्यक्रम आहे, महाराष्ट्राच्या मनात काय. याबद्दल बोलण्यासाठी आपल्या बरोबर विशेष पाहुणे आहेत. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर उदय निरगुडकर सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये. उदय निरगुडकर सरांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. सर वेगवेगळ्या वृत्तसमूहांचे संपादक होते, प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याबरोबरच सर उत्तम लेखक आहेत, वक्ते आहेत आणि एखाद्या राजकीय घटनेबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागून राहिलेली असते. सर, आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल बोलणारच आहोत, 4 राज्यांच्या निवडणुकांबद्दल बोलूया आणि राष्ट्रीय राजकारणाबद्दल सुद्धा बोलूया. त्याच्या आधी दिल्लीमध्ये 3 खूप महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे दिल्लीचे आधीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केली, आतिशींना मुख्यमंत्री केलं आणि आता हरियाणाची निवडणूक आहे जिथे आप लढतंय, महाराष्ट्रामध्ये सुद्धा लढू शकेल. भाजप आणि आप यांच्यातला संघर्ष आता कसा पाहायला मिळेल? मागे फार एक चांगलं विधान झालं होतं. महाराष्ट्रात जेव्हा आप आलं त्यावेळेला की ते जर आप असतील तर आम्ही त्यांचे बाप आहोत. महाराष्ट्रामध्ये आपचा 0 प्रभाव असेल, उपद्रव मूल्य इथपर्यंत सुद्धा त्यांची काही फरक नसेल. त्यावेळेला एक काळ होता त्याचं थोडंफार ॲक्शन होतं, परंतु निवडणुकीच्या सगळ्या पटावर आत्ता प्यादं म्हणून सुद्धा आप नाही आहे आणि या निवडणुकीत ते असायची सुतराम शक्यता नाही. पण दिल्ली हरियाणा याच्यामध्ये हरियाणामध्ये मात्र निश्चित त्यांची दिल्ली तर त्यांची राजवटच आहे, हरियाणामध्ये त्यांचा निश्चित प्रभाव असेल आणि या सगळ्या ठिकाणी एक काटेकी टक्कर हे नक्की ते देतील. त्यांना राजकीयदृष्ट्या आता अलीकडच्या बदललेल्या काळामध्ये विशेषतः ज्या प्रकारचे आरोप त्यांच्या नेत्यांवर झाले आणि त्यातली एक लक्षात द्या, ते जे आरोप आहेत केजरीवालांवरचे ते भारतीय जनता पक्षाने केलेले नाहीत, ते काँग्रेसच्या लोकांनी त्यांच्यावरती केस टाकलेली होती. म्हणजे भारतीय जनता पक्षाने फक्त ती योग्यरित्या लावून धरली एवढंच आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे ह्या सगळ्यामुळे त्यांच्या एकूणच प्रतिमेमध्ये मलिनता आली आहे. दुसरी गोष्ट, पंजाबमधला जो परफॉर्मन्स आहे तो अंडर क्वेश्चन आहे. कारण निवडणूक जिंकण्याकरता म्हणून जी भरमसाठ आश्वासनं प्रत्येक राजकीय पक्षच देतं, ती आश्वासनं पूर्तता करता करता त्या पंजाबची आता दमछाक झालेली आहे. कर्नाटकात आपण तेच बघतोय. आता त्याच्यामुळे ते राज्य कर्जबाजारी होत चाललं आहे. दुसरी गोष्ट, अक्षरशः सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे. केरळमध्ये हीच परिस्थिती काही महिन्यापूर्वी आली होती आणि केरळ तर सुप्रीम कोर्टात गेलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला केंद्रांनी पैसे द्यावे असे आदेश तुम्ही त्यांना द्या. आता केरळचा इतिहास काय आहे? सर्वात जास्त टुरिझम केरळमध्ये, सर्वात जास्त फॉरेनहून पैसा कुठे येतो? केरळमध्ये. सर्वात जास्त NRI कुठल्या प्रदेशातनं गेले? केरळमधून. तरी देखील केरळवर ही अवस्था. बरोबर आहे सर, राज्य विरुद्ध केंद्र हा संघर्ष सगळीकडे बघायला मिळतोय. पण अरविंद केजरीवालांच्या बाबतीत सर, एक तर त्यांचं दारूबद्दलचं धोरण दिल्ली आणि पंजाबचं, त्यानंतर त्यांच्यावर झालेले आरोप, मग ईडीच्या केसेस, CBIच्या केसेस आणि आता मनीष सिसोदिया, अरविंद केजरीवाल, संजय सिंग हे सगळ्यांना जामीन मिळालेला आहे. निर्दोष आहेत ते असं म्हणता येणार नाही, पण जामीन मिळालेला आहे.
ह्या सगळ्या घडामोडी बघता आता तुम्हाला काय वाटतं, आपची सरशी होऊ शकते का? निश्चितच स्वतःला त्याकरता ज्याला आपण काय म्हणू सिंपथी स्वतःबद्दल क्रिएट करायचा प्रयत्न करतील आणि ती सिंपथी मिळू न द्यायचा प्रयत्न दोन्ही पक्ष करतील. एकतर काँग्रेसही करेल आणि भारतीय जनता पक्षही करेल. लक्षात ठेवा, इफ आप ग्रोज दॅट विल बी ॲट द कॉस्ट ऑफ काँग्रेस. त्यामुळे काँग्रेस वुड नॉट लाईक देम ग्रो बियॉन्ड ए पॉईंट. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला सुद्धा दिल्लीमध्ये आपलं सरकार असावं ही फार जुनी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्याची संधी आत्ता त्यांना आली आहे. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी अतिशय काटेची टक्कर होईल. एक प्रस्थापितांच्या विरोधातलं मत जे असतं नेहमी, ज्याला आपण अँटी इन्कम्बन्सी इंग्रजीने म्हणतो, ती हरियाणामध्ये आणता येईल का याच्याकरता सर्वच राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रयत्न करतायत. बरोबर. आणि त्याला काहीसं आत्ता यश येताना दिसतंय असं मी नक्की म्हणू शकेन. बरं, पण सर, नरेंद्र मोदींच्या राजकारणाला जर आत्ता कोणी टक्कर देतंय ते अरविंद केजरीवाल, अशी एक चर्चा आहे. म्हणजे अरविंद केजरीवाल वेगवेगळ्या गुगली टाकतात, त्यांच्या डोक्यातून नेमके काय राजकीय डावपेच येतील हे कळत नाही. सो आता नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल या संघर्षाकडे तुम्ही कसं बघता? मग राहुल गांधींनी काय करायचं? जर नरेंद्र मोदींचे कट्टर दावेदार म्हणून केजरीवाल येत असतील तर मग त्याचा आनंद राहुल गांधींना किती होईल हे त्यांनी एकदा सांगितलं पाहिजे. एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाचा जर पारंपरिक विरोधक कोणी असेल आणि तो काँग्रेस आहे आणि काँग्रेसचा राष्ट्रीय स्तरावरचा विरोधक हा भारतीय जनता पक्ष आहे. आज आपचा जीव तो किती आहे मला सांगा. गोव्यामध्ये सफाछाट झाले, सगळ्यांचं डिपॉझिट गेलं. अनेक राज्यांमध्ये त्यांनी उभारायचा प्रयत्न केला, सगळ्या ठिकाणी त्यांची डिपॉझिट गेलेली आहेत. पंजाबमध्ये निवडून येताना त्यांनी जी भरमसाठ प्रॉमिसेस केली त्या भरमसाठ प्रॉमिसेसचा आता त्यांना ओझं व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे वेलफेअर स्टेट ही एकीकडे आणि रेवडी दुसरीकडे हे त्यांच्या बाजूचा बॅगेज आहे. त्यामुळे अजूनपर्यंत ज्याला आपण एक गव्हर्नन्स म्हणू ते त्यांच्याकडून काही आलेलं नाही आहे. परंतु सातत्यानं ते भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः नरेंद्र मोदींवर टीका करत असतात. त्यामुळे एक आभास निर्माण नक्की होतो की ते राष्ट्रीय स्तरावरचे भाजपचे दावेदार आहेत किंवा प्रमुख विरोधी पक्ष आहेत. पण प्रमुख विरोधी पक्ष जर कोण असेल तर तो फक्त आणि फक्त काँग्रेसच आहे आणि राहुल गांधीचे, यात काही शंका नाही. सर, एक असं विचारले जातं की अरविंद केजरीवाल यांनी जेव्हा राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा मग दिल्लीच्या निवडणुका सुद्धा लवकर होणार का? आता अतिशय मुख्यमंत्री झालेले आहेत. आता अरविंद केजरीवाल काय करतील? म्हणजे हरियाणावर लक्ष केंद्रित करतील का दिल्लीची तयारी करतील? त्यांना आत्ता तरी तात्कालिक जर तुम्ही म्हणाल तात्पुरतं तर त्यांना हरियाणावर लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण ती निवडणूक आत्ता त्यांच्या तोंडावर. त्याच्यानंतर मात्र ते संपूर्ण लक्ष दिल्लीवर केंद्रित करतील आणि तेच त्यांनी केलं पाहिजे. याचं कारण ज्या राज्यात त्यांचं फुटप्रिंट नाही आहे त्या राज्यामध्ये जर त्यांनी महाराष्ट्र वगैरे सगळी ताकद दाखवायचा प्रयत्न केला तर त्यांच्या हाताला काही यश मिळणार नाही आहे. त्यापेक्षा दिल्लीत जिथे त्यांचं राज्य आहे, जिथे त्यांचं एक ऑर्गनायझेशन नेटवर्क आहे, कार्यकर्ते आहेत, काही काम त्यांना दाखवता येईल असं ते केलं असं ते म्हणतात, ते सगळं लोकांसमोर मांडता येईल त्यांना. त्यामुळे लो हँगिंग फ्रूट जर काय असेल राजकारणामध्ये, पहिलं आपण काय तर वी प्लक द लो हँगिंग फ्रूट. तर दिल्ली इज अ लो हँगिंग फ्रूट. सो स्ट्रॅटेजी वाईज दिल्ली इज द बेस्ट चॉईस टू गो इन माय ओपिनियन. बरोबर. शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. पण आता केजरीवाल दिल्लीसाठी काय करतात ते पाहावं लागेल. सर, दुसरी एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्र आणि दिल्लीच्या बद्दल. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी एक गौप्यस्फोट केला. खरं तर याआधी सुद्धा ते याबद्दल बोलले होते, पण ते असं म्हणाले की विरोधी पक्षाच्या एका नेत्याने मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, पण मी माझ्या संघटनेशी एकनिष्ठ असल्यामुळे ती ऑफर नाकारली. नितीन गडकरी हे आत्ता पुन्हा का म्हणाले? काय टायमिंग आहे? नितीन गडकरींना ही ऑफर आली यात मला ही आश्चर्य वाटत नाही. ती आत्ता आली ह्याच्यातही काही आश्चर्य वाटत नाही. यापूर्वी सुद्धा त्यांच्यासारख्या मंत्र्याला ऑफर येणं हे अतिशय सहज आहे. याचं कारण त्यांनी ज्या प्रकारचं काम केलं, मग जे खातं त्यांना मिळालं त्या खात्यात त्यांनी जी चमक दाखवली, मग ते अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वात जवळचा आणि लाडका माणूस कोणतं, नितीन गडकरींचं नाव घेतलं जायचं. तसंच दिल्लीमध्ये गेल्यानंतर कुठल्याही पक्षाचं काम असेल तर ते बिनदिक्कतपणे गडकरींकडे जाऊ शकायचे आणि ते काम करायचे. अगदी परवाची उदाहरण देतो. माझं जळगावला भाषण होतं. जळगावकरांची एक काही मागणी रस्त्यासंदर्भात होती. अपॉइंटमेंट घेतली आणि एका दिवसात त्याच्यावर त्यांनी कारवाई केली. आता हे त्यांच्याकडे आलेली मंडळी कोणत्या पक्षाची होती, काय होती, त्यांनी काही पाहिलं नाही. मला म्हणायचं असं की अशा माणसाचा जो ॲक्सेप्टन्स असतो तो पक्षांमध्ये असतो. त्यामुळे त्यांना ऑफर येणं यात नवीन काहीच नाही आहे आणि ती निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांनी ती त्यांना देणं याच्याने काही नवीन नाही आहे.
हा निवडणुकीच्या डावपेचाचा भाग आहे आणि त्यामुळे हे असं होत असतं. आणि मला नाही वाटत की नितीन गडकरी आपल्या जी वैचारिक त्यांची जडणघडण आहे, जी मातृसंस्था आहे, त्याच्यापासून एक तसूभरही डळतील अशी कुठलीही शक्यता, कोणी किती काही कसलीही प्रलोभनं दाखवली तरी मला काही शक्यता वाटत. त्यांनी मातृसंस्थेचा म्हणजे माझ्या संघटनेचा उल्लेख त्यांनी केला. तुम्हाला काय वाटतं सर, नितीन गडकरी जरी ऑफ द रेकॉर्ड बोलले असतील तरी हा नेता कोण आहे? विरोधी पक्षाचा वरिष्ठ नेता. आत्ता अंदाज लावणं कठीण आहे, परंतु एखाद्या छोट्या पक्षाने त्यांना ऑफर दिली तर त्याच्यात काही गम्य नाही याचं कारण इट हॅज नो मिनिंग इन माय लाईफ. परंतु ही जर ऑफर दिली असेल तर जर अटकळच बांधायची असेल, विच इज रॉंग ॲक्च्युली टू डू, पण स्पेक्युलेट करायचंच असेल चर्चेसाठी तर हे काँग्रेस असू शकतं किंवा तृणमूल असू शकतं. कारण या दोघांकडेच आत्ता थोडेफार खासदार. काँग्रेस असलं तर कोण नेता असू शकतो? महाराष्ट्रातला असेल तर ते पृथ्वीराज चव्हाण असू शकतात किंवा देशाचा असेल तर मला असं वाटतं काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वातला एखादा चेहरा असेल त्यांनी ते त्यांच्याकडे दिलेलं असावं. आणि अशा प्रकारचं काही गोष्टी खेळीमेळीने असू शकतात की अरे तुम्ही क्यों नाही प्राईम मिनिस्टर बनते, त्याला मी काही फार महत्त्व देत नाही. राजकारणात अशा प्रकारच्या गोष्टी भरपूर होत असतात. वाजपेयींचं जेव्हा पहिल्यांदा आगमन झालं पार्लमेंटमध्ये त्याच वेळेला अपोजिशनच्या लिडर्सनी सांगितलं होतं आणि त्याच्यात पंडित जवाहरलाल नेहरू होते की आगे जाके बहुत बडा बनेगा. तर तसंच आहे हे, म्हणजे काही चांगला जो माणूस परफॉर्म करतो त्याच्या बाजूला अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. सर, नितीन गडकरींना तुम्ही जसं म्हणालात, नितीन गडकरींना एक पक्षाच्या बाहेर जाऊन ॲप्रिसिएशन आहे, राज्याच्या पातळीला, राष्ट्रीय पातळीला सुद्धा. ते मोदींचे स्पर्धक असू शकतात पंतप्रधान पदासाठीचे? मला असं वाटतं की निवडून आलेला प्रत्येक खासदार जो आहे ना त्या प्रत्येक खासदाराला आपण मंत्री व्हावं, प्रत्येक मंत्रीला आपल्याला मोठं मंत्रिपद मिळालं. मोठं मंत्रिपद ज्यांना आहे त्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या ह्याच्यावरती काहीतरी मिळावं. हे अत्यंत नैसर्गिक आहे. महाराष्ट्रामध्ये जो ग्रामपंचायत सदस्य आहे त्याला जिल्हा परिषद पाहिजे, जिल्हा परिषदेचा आहे त्याला आमदारकी पाहिजे, आमदारकीचा आहे. पण पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरींचं नाव जास्त विचारात घेतलं जातं सर. असं काही नाही की एकच नाव आहे, अशी तीन चार नावं आहेत. कोणती? त्याच्यामध्ये राजनाथ सिंग असू शकतात, योगी असू शकतात, त्याचे देवेंद्र फडणवीस असू शकतात, कोणी असू शकतात. इट्स नॉट, आत्ताच्या घडीला हे जे सरकार आहे ते मजबूत सरकार आहे. ते सरकार पडायची कुठलीही चिन्ह किंवा शक्यता आत्ता दिसत नाही आहे. हे सरकार जे निवडून आणलेलं आहे ते मोदी यांच्या चेहऱ्यावरच निवडून आणलेलं आहे. त्यामुळे मोदी इज द ओनली इन्स्पिरेटर ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम फॉर BJP अँड ऑब्वियसली ही इज गोइंग टू लीड दिस अप टू 29. NDAचं सरकार सुद्धा. सर, तुम्ही आता नरेंद्र मोदींचा उल्लेख केलात की तेच लीडर आहेत. अगदी राज्यांच्या निवडणुका जेव्हा म्हटल्या जातात तेव्हा सुद्धा मोदी ॲक्शनमध्ये येतात आणि मग खरं तर निवडणुकांची धामधूम सुरू होते. याच्याशीच लिंक्ड एक प्रश्न आहे सर. आपले सरन्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गणेशोत्सवाला गेले, गणेश दर्शनाला गेले आणि त्याच्यावरून एक मोठा गदारोळ विरोधकांनी केला की पंतप्रधानपदी तुम्ही आहात आणि सरन्यायाधीश आहात. पंतप्रधान जरी गेले तरी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांना बोलवलं कसं, असा आक्षेप आहे. तुमचं काय म्हणणं आहे? चंद्रचूडांनी का इम्रान खानला बोलवायचं का मोहम्मद युनूसला बोलवायचं? त्यांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानाला बोललं असेल किंवा पंतप्रधानांनी इच्छा व्यक्त केली असेल, त्यात गैर काय आहे? देखिए, कानून से डरो, जजों से नहीं. हो, बरोबर आहे. कानून से डरना चाहिए. जजांशी त्यांच्या घरी जर एखाद्या धार्मिक कृत्याला पंतप्रधान गेले तर त्याच्यामध्ये त्या दोघांनी काहीतरी कॉम्प्रोमाइज केलं, त्या दोघांमध्ये काहीतरी शिजलं, त्या दोघांमध्ये काही सेटलमेंट झाली असं समजायचं काय कारण आहे? आपण आपल्याच माणसांना बिलिटल का करतो? पण सर, वैयक्तिक स्वरूपाची मीटिंग होती आणि त्याचं ब्रॉडकास्ट केलं गेलं, म्हणजे ते सगळीकडे दाखवलं गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी महाराष्ट्रीयन वेशामध्ये तिथे गेलेले होते, तर ते महाराष्ट्राच्या निवडणुकांशी थेट जोडलेलं आहे असा विरोधकांचा आरोप आहे. माझ्या घरी सुद्धा अनेक पत्रकार, मुख्यमंत्री सगळेजण येत असतात आणि त्यांची कार्यालय उदयनिर्मळकरांच्या घरी गणपतीला असं दाखवत असतात. आता हा त्यांच्या PR एजन्सीचा भाग आहे, होत असतं. सर, 2 उदाहरणं दिली जातात. एकदा जस्टिस होते, म्हणजे सरन्यायाधीश नव्हते, त्यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहिलं होतं त्यांच्या अभिनंदनाचं. त्याच्यानंतर भगवतींचा तो उल्लेख आहे किंवा बालकृष्णन जे होते ते मनमोहन सिंग यांच्याकडे इफ्तार पार्टीला गेले होते. मला त्या उदाहरणात जायचं नाही. जस्टिस अहमदींचंही जुनं एक उदाहरण आहे. मला त्या कुठल्याही याच्यात अरेला कारे हा जो आहे की गणपती वर्सेस इफ्तार असं मला वाद करायचा नाही. मुळात या देशातली 2 एका
पदावर असलेली माणसं कायम एकमेकांशी लॉगर हेडवरच असली पाहिजे. दे शुड बी ऑन द फायटिंग मोड. असं कसं करता? दे शुड नॉट बी एबल टू इन्फ्लुअन्स इच अदर. सर, पण न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी विरोधी पक्ष नेत्यांना का बोलवलं नाही मग, असंही म्हटलं जातं आणि चुकीचा पायंडा पडू शकतो असं घटनातज्ञांचं मत. असं अजिबात नाही. असं याच्यात कुठलंही कोणाला घरी बोलवावं. आता ठाण्यामध्ये 6 आमदार आहेत, त्यातले 5 येतात, 1 येत नाही, किंवा एकाला मी बोलवत नाही समजा. आता हा माझा चॉईस आहे ना, मी कोणाला बोलवायचं कोणाला नाही माझ्या घरच्या गणेशोत्सवाला. सर, पण पंतप्रधान पद आणि सरन्यायाधीश पद ही खूप सर्वोच्च अशी पदं आहेत लोकशाही मधली. ही संकेताची पायमल्ली झाली असं मला अजिबात वाटत नाही. पंतप्रधानांनी जरूर कॉर्डियल संबंध ठेवावेत. त्याच्यात त्यांनी इन्फ्लुएन्स केला अशा स्वरूपाचा कुठलाही निष्कर्ष आपल्याला काढणं गैर आहे असं माझं मत आहे. त्यांनी ते गेले, महाराष्ट्रीयन वेशात गेले. आता ते काही तिकडे मुस्लिम वेशात जाणं अपेक्षित आहे का मला सांगा? सर, हा प्रश्न तर अगदीच म्हणजे ते महाराष्ट्रीयन वेशात गेले, याची कशाला चर्चा व्हायला? पण मुस्लिम वेशच कशाला? आणखीन पण राज्यांचे पोशाख आहेत, त्याचं उदाहरण आपण का नाही देतो? ते महाराष्ट्रीयन आहेत. प्रामुख्यानं हा सण महाराष्ट्रीयन कम्युनिटी साजरा करते, म्हणून जर असा वेश केला तर त्याच्यावरून टीका टिप्पणी करायचं कारण काय? मग पुन्हा जर दुसरा कुठला केला असता तो रंगच नेमका असा होता. मग ते हे कसं आहे माहिती आहे का? त्यांनी जेव्हा लस टोचून घेतली पंतप्रधानांनी पहिल्यांदा 1 जानेवारीला मला वाटतं लस टोचली, त्यावेळेला ती जी नर्स होती ती केरळा होती आणि केरळा ख्रिश्चन होती. आणि लगेच विरोधी पक्षांनी सांगितलं की केरळमध्ये निवडणुका आहेत म्हणून केरळी ख्रिश्चनकडनं. आता ह्याच्यावर काय हास्यास्पद आहे? गणेशोत्सवाचं उदाहरण पाहिलं तर ही मोदींची स्टाईल आहे की ते एका दगडात बरेच पक्षी मारतात, बरीच उद्दिष्ट ते साध्य करतात. कौतुक करूया पंतप्रधानांचं. सर, तुम्ही सॅफोलॉजिस्ट म्हणून अनेक वर्ष काम केलंय, तुम्ही नंबर एक्सपर्ट आहात आणि इलेक्शन म्हटल्या, निवडणुका म्हटल्या की नंबर्स आले. आता काय वेळापत्रक पुढे तुम्हाला दिसतंय महाराष्ट्रासह राज्यांच्या निवडणुकांचं? बरोबर आहे, त्याचा योग्य प्रश्न. 8 ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान मला असं वाटतं महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर व्हायची शक्यता आहे. अर्थात 1-2 दिवस त्यांच्या याच्याप्रमाणे ऍडजस्ट होऊ शकतो. नवरात्रानंतर 8 ते 10 ऑक्टोबर ही मला तारीख आता वाटते, तेव्हा त्या निवडणुका जाहीर होतील. आणि साधारणतः मतदान 15 नोव्हेंबरच्या नंतर आणि 21 नोव्हेंबरच्या आत या आठवड्यामध्ये आपल्याकडे मतदान साधारणतः होईल. ती जी मतदानाची जेवढी प्रचाराचा वेळ मॅन्डेटरी आहे तो दिल्यानंतर, म्हणजे 26 नोव्हेंबरला मुदत संपते. त्यावेळेला 26 नोव्हेंबरला काय सगळ्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आपल्याकडे कधीच होत नाही. साधारणतः मुख्यमंत्री जो आहे आणि त्याचे एक 3-4 विश्वासू सहकारी जे आहेत, उद्धव ठाकरेंनी सुद्धा 6 सहकारी होते. त्याच्यात मला वाटतं सुभाष देसाई होते आणि एकनाथ शिंदे होते शिवसेनेकडून, आणि तिकडून मला वाटतं छगन भुजबळ होते आणि अजितदादा वगैरे होते. तसंच याही वेळी होईल, त्या पलीकडे काही होईल, असं एक ते शेड्यूल असेल असं मला आत्ताचं चित्र दिसतंय. तुमच्याकडे एक इंटरेस्टिंग आकडेवारी आहे, म्हणजे कोण ही विधानसभेची शर्यत जिंकेल त्याचे नंबर्स आहेत, ते सांगा. नंबर 1 कोण, 2 कोण? मला आत्ता जे दिसतंय की आत्ता जे बलाबल आहे आणि आत्ता जी माणसं एकमेकांच्या बरोबर आहेत, याचा अर्थ ती निवडणुकीपर्यंत राहील किंवा हा मुलाखत. आजकाल न्यूज चॅनल आणि युट्यूब चॅनलचं काम फार कठीण झालंय, तुम्हाला सांगतो. न्यूज चॅनल म्हणजे बुलेटिन सुरू करताना एखादा माणूस एखाद्या पक्षात असतो आणि ते संपेपर्यंत दुसऱ्या पक्षात गेलेला असतो आणि दुसऱ्या पक्षात पुन्हा या गटात गेलेला असतो. म्हणजे ते कठीण आहे सगळं. म्हणजे त्यामुळे आपण आत्ताच्या स्थितीबद्दल बोलूया. आत्ताच्या स्थितीमध्ये जर तुम्ही पाहिलं, सर्वात जास्त जागा भारतीय जनता पक्ष लढवेल. सर्वात जास्त जागा भारतीय जनता पक्ष जिंकलेला आहे असं म्हणतोय, आतापर्यंत जिंकलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वात जास्त आकडा नोंदवायची संधी ही भारतीय जनता पक्षाला, आणि ती नंबर 1 पार्टी विल बी बीजेपी. आता ती चिन्ह आपल्याला दिसत आहेत. याचा अर्थ त्यांची संख्या वाढेल का कमी होईल का हा नंतरचा भाग आहे, त्याचे मुद्दे आपण नंतर बघू. नंबर 2 वर मला असं वाटतं की एक टक्कर होईल काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये. काँग्रेसचा थोडा अप्पर हँड असेल, कारण काँग्रेस हे एकनाथ शिंदेपेक्षा जास्त जागा लढवतील. त्यामुळे जो जास्त जागा लढवेल ऑब्विसली ही हॅज अ बेटर चान्स येईल. त्याच्यानंतर जर तिसरा याच्यात जो राहील तो आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी यांच्यामध्ये साधारणतः एक टसल होईल की कोण तिसरा आणि चौथा असेल. आणि मग शेवटची संधी ती मला असं वाटतं की अजितदादा पवार यांचा पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे तुम्ही सांगते स्ट्राईक रेट विल बी अन इश्यू. तुम्ही एक शरद पवारांचं कौतुक केलं पाहिजे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये. उगाच त्यांनी जास्त जागांचा आग्रह धरला नाही आणि योग्य त्या जागांचा आग्रह, योग्य उमेदवार त्या ठिकाणी योग्य ते सगळं गणितं बसवायची, जातीची समीकरणं बसवायची आणि 10 पैकी 9चा स्ट्राईक रेट.
उद्धव ठाकरेंनी जर ती स्ट्रॅटेजी केली तर दे कुड बी अ सरप्राईज गोईंग अप द लिस्ट. परंतु एकूणच त्यांच्या पक्षाचा स्वभाव आणि त्यांच्यावरचे सगळे दबाव हे सगळं लक्षात घेतलं तर त्यांना हे कितपत करता येईल याविषयी मला शंका आहे. पण त्यांनी जर चांगली रणनीती आखली तर ते किती नंबरवर जाऊ शकतात? ते बॉटम वरून त्याच्यावरती येऊ शकतात एवढंच. परंतु दे इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू बिकम नंबर वन. याचं कारण महाआघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये त्यांना तेवढ्या जागा लढवता येतील का, तर तेवढ्या जागा तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे असं मला आत्ता तरी वाटतं. आणि तसं मग नेटवर्क त्यांच्याकडे आहे का, निवडून येण्याची क्षमता आहे का. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या की 6 वेगवेगळे पक्ष उभे आहेत. करेक्ट. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस जे इंटॅक्ट जे फुटलेले नाही आहेत. आता नेते इकडून तिकडे गेलेले आहेत, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे 2 आहेत, एक अजितदादा आणि शरद पवार. आणि शिवसेनेचे 2 आहेत, एक उद्धव ठाकरे आणि या व्यतिरिक्त 2 पक्ष आहेत. आणि ते म्हणजे प्रकाश आंबेडकर आहेत आणि दुसरं म्हणजे राज ठाकरे आहेत. या व्यतिरिक्त आणखीन एक मोठा वर्ग यावेळी दिसेल, तो म्हणजे इंडिपेंडंट, अपक्ष आणि ज्याला आपण काय म्हणू पार्टी स्पॉन्सर्ड बंडखोर. आता हे तुम्हाला विचित्र वाटेल की पार्टी स्पॉन्सर्ड मध्ये एबी फॉर्म देऊन त्याला तिकीटच का देत नाही. तिकीट न द्यायची कारण असतात, कारण राजकारणामध्ये उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य या दोन्हीला महत्व आहे. तर आपलं उपद्रव मूल्य दाखवून देण्याकरता काही ठिकाणी जिथे आपल्याला सीट मिळाली नाही परंतु आपली सीट येऊ शकते असं वाटतं, तिथे त्याला बंडखोर म्हणून डिक्लेअर करायचं, पक्षातून तात्पुरतं त्याला एक्सपेल करायचं, काढून टाकायचं आणि आतून त्याला मदत करायची आणि तो निवडून येईल हे बघायचं. किंबहुना निवडून नाही आला तरी त्यांनी जरी 7-8 हजार मतं घेतली तरी सुद्धा त्याचा फरक पडतो. मला समजावून सांगतोय गणित काय आहे. साधारणतः 3-3.5 लाखाची कॉन्स्टिट्युएन्सी आहे. जे मतदान होईल ते मतदान त्याच्यानंतर 1 ते 1.25 लाख साधारणतः जो मतं घेईल तो निवडून येईल. आता हे 6 पक्ष म्हणजे एक किमान महाविकास आघाडी आणि महायुती असे 2 तुल्यबळ जर आपण म्हटले तर दुसरा बॅक टू बॅक त्याच्या बरोबर आहे. या व्यतिरिक्त 1 बंडखोर इकडून आणि 1 बंडखोर तिकडून. म्हणजे महाविकास आघाडीत येते तिकडे काही फार आलबेले आणि फार शिस्तबद्ध आणि लढायचं नाही म्हटल्यानंतर लगेच शस्त्र खाली ठेवले असं अजिबात नाही आहे. उलट लढायचं नाही याचा अर्थ असा आहे की आमच्या चिन्हावर लढायचं नाही पण तू लढायचं आहेस असं याचा अर्थ होणार आहे. तर तिकडून 2 आणि या व्यतिरिक्त राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर आणि शिवाय त्या भागातला एक असा महत्वाचा माणूस की जो 5-4 हजार मतं 5,000 मतं जरी इकडून तिकडे हल्ली ना तरी महाराष्ट्रात चित्र बदलू शकतं अशी परिस्थिती निर्माण होईल. व्हॉट अबाउट मनोज जरांगे? मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं काय आणि त्यांच्या या निवडणुकीतल्या भूमिकेचं काय? मनोज जरांगेचा जो परिणाम लोकसभेला दिसला तशा प्रकारचा परिणाम विधानसभेला दिसेल का? कारण लोकसभेचे इश्यूज वेगळे होते, विधानसभेचे इश्यूज पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांचा निवडणुकीत प्रभाव पडेल. कारण त्यांनी एक जाहीर केलं होतं की मी माझे 288 ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे. त्याने ते उभे करावेत. म्हणजे त्यांना कळेल की निवडणूक लढणं ही काय चीज असते ते त्यांच्या बरोबरच्यानंही कळेल. तर मला असं वाटतं मराठवाड्यातला काही भाग, पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग इथे ते आपला प्रभाव पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील. या व्यतिरिक्त त्यांचा प्रचंड मोठा प्रभाव की ज्याच्यामुळे सत्तांतर पूर्णपणे होईल अशा प्रकारची परिस्थिती आत्ता मराठा समाजच त्यांच्या बाबतीत निर्माण करेल असं मला नाही वाटत. सर, मनोज जरांगे यांनी परत एकदा उपोषण सुरू केलेलं आहे. ते वेगवेगळ्या नेत्यांवर टीका करत असतात आणि बऱ्याच वेळा चर्चा व्हायच्या मनोज जरांगेंचं उपोषण सुरू झालं, आंदोलन सुरू झालं तेव्हा की यांच्या मागे नेमकं कोण आहे? तुम्हाला काय वाटतं, मनोज जरांगे स्वतःच्या बळावर एवढं करतायत का कुणीतरी आहे? या दोन्हीचं उत्तर तुमच्या एका वाक्यात आहे आणि ते म्हणजे वेगवेगळ्या नेत्यांवर टीका करत असतात. हे थोडा फरक करायला पाहिजे. ते प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांवर टीका करत असतात आणि ते जर देवेंद्र फडणवीसांवर इतकी जहरी टीका करत असतात की देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षातलं बहुजन नेतृत्व संपवलं तर तुमची मागणी आरक्षणाची होती. तर भारतीय जनता पक्षांतर्गत काय चाललंय हा काही त्यांच्या एकूण आंदोलनाचा वगैरे काही विषय नव्हता किंवा सगळं टार्गेट जे आहे ते फक्त देवेंद्र फडणवीस आहे. पण सर असं म्हणतात की मनोज जरांगेंच्या मागे इतकी माणसं आहेत, याचा अर्थ त्यांची मागणी जेन्युइन आहे, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर आहे, पण ही जी मागणी आहे ना ती सुप्रीम कोर्टाच्या दायऱ्यामध्ये बसून आपल्याला सोडवायला लागणार आहे. हे प्रश्न रस्त्यावरचे नाही, त्याची तीव्रता 100% कळलेली आहे. परंतु हे सुप्रीम कोर्टाच्या दायऱ्यामध्ये बसवायला पाहिजे आणि सुप्रीम कोर्ट ते एका घटनेमध्ये चालतं. त्यामुळे त्याचे निर्णय व्हायला एक प्रक्रिया आहे. इट्स नॉट दॅट
सिम्पल ॲज इट अपियर्स की तुम्हाला मी 15% काय 16% दिलं आणि असा तो प्रश्न सुटणारा नाही आहे. तो लगेच चॅलेंज होईल आणि पुन्हा तेच होईल की न टिकणारं मिळालेलं आहे. त्यामुळे हा काही रस्त्यावरचा प्रश्न आहे असं मला वाटत नाही. हा न्यायालयीन प्रक्रियेचा प्रश्न. पण सर ते त्यांच्या मागण्या लावून धरतायत. शरद पवारांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी आपण एकत्र बसूया आणि ओबीसी आणि मराठा यांच्यामधली जी तेढ वाढत चालली आहे त्याच्यावर उपाय काढूया. तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलं का नाही मग? पण आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेकडे काय पर्याय असू शकतात? त्या व्यक्तीने जरी आमंत्रण दिलं ना तरी हे सगळे नेते एकत्र येऊ शकतात की त्यांचं ज्येष्ठत्व लक्षात घेता. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे याच्यावर काय उपाय काढू शकतात? मागणी छगन भुजबळांनी जाऊन केलेली होती की ओबीसीच्या ह्याच्यातनं तुम्ही आरक्षण मागताय का हे डिक्लेअर करा. हे त्यांनी तेव्हा केलेलं होतं. मग तेव्हाच ही सगळी बैठक होऊन व्हायला पाहिजे होती. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद याआधी ज्या व्यक्तींनी भोगलं आणि त्या प्रत्येकाने या विषयाचं एक सविस्तर उत्तर दिलं. हो सर, त्याला एक इतिहास आहे. पण आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि सरकार महायुतीचं आहे, त्यामुळे त्यांनीच याच्यावर उपाय काढायला पाहिजे. मला असं वाटतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणं जवळपास आत्ताच्या घडीला सध्याच्या फ्रेमवर्कमध्ये अशक्य बाब आहे. आणि हे फॅक्ट स्वीकारूनच आपल्याला याच्या तोडग्याकडे जावं लागेल. जर याच्यामुळे जातींमध्ये जी आता तेढ आपल्याला दिसते गावागावांमध्ये, विशेषतः शहरामध्ये तो थोडं प्रमाण त्याचं कमी आहे, परंतु गावामध्ये जे दिसतंय ते अत्यंत दुर्दैवी आणि समाजाची वीण जी एक आहे ती फार त्याच्यामुळे उसवली जाणार आहे, उसवली जाते आहे. अनेक ठिकाणी त्याचे दुष्परिणाम. पण ही तेढ एवढी वाढत गेली, याला जबाबदार कोण आहे सर महाराष्ट्रामध्ये? मला वाटतं आंदोलन किती काळ आणि कसं चालू ठेवायचं आणि त्या आंदोलनाला प्रतिसाद कसा द्यायचा, नेते आणि जनता या दोघांनी याचा एकदा फैसला करायची गरज आहे. आणि मला असं वाटतं हे कुठेतरी भरकटत जात आहे की काय, अशी एक परिस्थिती आता आपल्याला दिसते आहे की ते इट्स अ अनगाइडेड मिसाईल काइंड ऑफ थिंग. सो इट्स नॉट गोइंग टू हेल्प एनीवन. ज्यांच्या आरक्षणातून लचका तोडला जाईल समजा, त्यांनाही ते फायदेशीर नाही. ज्यांना मिळतात बरं, ह्या सगळ्यातनं नोकऱ्या किती मिळणार आहेत मला सांगा. परवा बिहारचं एक अनालिसिस प्रशांत किशोरनी फार सुंदर दिलं की काय 1 लाख काय इतके लाख जॉब्स सरकारी नोकऱ्या निर्माण करणार आहेत. आता दॅट इवन इफ यू ॲड, ही सेड दॅट्स गोइंग टू बी 3% ऑफ द टोटल यूथ. तर तुम्ही जरी सरकारी नोकऱ्या इकडे हत्ती दिल्या, 16% आरक्षण मिळालं, तरी दॅट्स नॉट गोइंग टू बी मोर दॅन 3 to 4%. ह्या व्यतिरिक्तचे जे उपाय आहेत, मी माझ्या पहिल्यापासूनही भूमिका, पहिला मोर्चा निघाला तेव्हापासूनची भूमिका मी मांडतोय की कालानुरूप आपल्या समाजामध्ये स्किलसेटमध्ये बदल करणे, त्यांना निधी उपलब्ध करून देणे, त्यांना संधी उपलब्ध करून देणे, त्यांना लेवल प्लेइंग फील्ड देणे, त्यांना एज्युकेशन देणे, हे सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी, ऑल्टरनेट नाही म्हणणार मी, पण सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी मार्ग आहेत. आणि त्यातून मला असं वाटतं की हे प्रश्न अधिक सक्षमरित्या सुटू शकतात. बरोबर आहे. हा एक वेगळा विषय आहे आणि तुम्ही आर्थिक विषयांचे सुद्धा जाणकार आहात, त्याच्याबद्दल आपण बोलूया सर. पण लोकसभेच्या वेळेस असली शिवसेना कोण, म्हणजे शिवसेना कोणाची, राष्ट्रवादी काँग्रेस कोणाचं, नंतर फोडाफोडी जी झालेली आहे त्याच्याबद्दल मतदारांचा राग, ईडीच्या चौकशा लागलेल्या आहेत, तो एक विषय खूप गाजत होता. आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेमध्ये कोणता मुद्दा महत्त्वाचा असेल असं तुम्हाला वाटतं? बरेच मुद्दे आता आहेत. लोकसभेनंतरची होणारी ही पहिली निवडणूक आहे आणि ती निवडणूक अनेक राजकीय पक्षांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असणार आहे. कारण 2 राजकीय पक्ष आपल्याकडे त्यांचीच शक्ल एक प्रकारे पडलेली आहे. त्यामुळे त्यातल्या एका कोणाला तरी धक्का निश्चित बसणार आहे, किंवा दोघं राहिले तर दोघं वीक होणार आहेत, किंवा दोघांना यश मिळेल तर दोघंही स्ट्रॉंग होणार आहेत, की त्यातला एक स्ट्रॉंग आणि एक वीक, अशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होणार आहे. तर मला असं वाटतं की आता या क्षणाला जे मुद्दे जे मला दिसत आहेत ते म्हणजे सोयाबीन हा एक महाराष्ट्रातला महत्त्वाचा शेतकऱ्यांचा मुद्दा, आणि त्या सोयाबीनच्या भावाच्या संदर्भामध्ये, हमी भावाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांपर्यंत नीट मेसेज गेला आहे की नाही याची चाचपणी करायला पाहिजे. कारण त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप नाराजी आपल्याला दिसते. दुसरी गोष्ट, कापसाबद्दल एक नाराजी विदर्भातल्या काही भागामध्ये मी फिरलो तेव्हा मला पाहायला मिळाली. त्यामुळे तो एक प्रश्न निश्चितच आलेला आहे. तिसरा जो प्रश्न मराठीच्या पॉकेट्समध्ये जो दिसेल तो म्हणजे ही जातीची वीण उसवलेली आहे, जाणीवपूर्वक जे केले गेलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक दॅट ऑल्सो विल बी वन ऑफ दी
वन ऑफ द चॅलेंजेस. हा तिसरा मुद्दा येणार आहे. सुदैवाने पाऊस चांगला झालेला आहे. महाराष्ट्राच्या जवळपास मी असं म्हणेन 90% भागामध्ये. त्याच्यामध्ये अतिवृष्टी काही ठिकाणी झालेली आहे. गव्हर्नन्सचा मुद्दा आता येणार आहे. जे भारतीय जनता पक्ष सतत लाभार्थी हा जो प्रश्न म्हणतो, ते लाभार्थी बाहेर काढणं मतदानासाठी हे किती कठीण आहे हे त्यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्याच्यावर आपण नक्कीच बोलणार आहोत. पण सर, मगाशी एक सर्वेच्या वेळेचा मुद्दा राहिलाय आपला, की 2 व्यक्तिमत्व खूप चर्चेत आहेत. एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरे म्हणजे अजित पवार. आता हे बरेचसे सर्वे असं सांगतायत की एकनाथ शिंदेंनी लोकसभेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. आता विधानसभेमध्ये ते उद्धव ठाकरेंना सुद्धा मागे टाकू शकतात. तर याचा काय परिणाम होईल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर? घडीला जर तुम्ही म्हणाल तर ग्रामीण भागामध्ये एकनाथ शिंदे यांची जी लोकप्रियता आहे ती निश्चितच अफलातून आहे. त्यांची ऍक्सेप्टेबिलिटी आहे ती देखील अफलातून आहे. त्यामुळे लोकप्रियता हा जरी निकष असला आणि तोच जर एकमेव निकष लावला तर राज ठाकरेंना आतापर्यंत आहे त्याच्यापेक्षा दसपट यश मिळायला पाहिजे. पण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेची लोकप्रियता वाढली. मुख्यमंत्री म्हणून त्यांची लोकप्रियता वाढली ही त्यांच्या अत्यंत जमेची बाजू आहे. ज्या एका योजनेबद्दल तुमच्या मनात प्रश्न आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजना आहे, त्याबद्दल जर प्रश्न, लाडकी बहीण योजना हे त्याचं कारण आहे एकनाथ शिंदेची लोकप्रियता वाढण्याचं. तुम्ही इथे एक फरक केला पाहिजे. खाली दक्षिणेत आंध्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला रेड्डींनी याच्यापेक्षा जास्त पैसे देणाऱ्या योजना जाहीर केल्या होत्या. मग त्यांना यश का नाही मिळालं? त्यांना यश न मिळण्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे ज्यांना त्याचा लाभ झाला त्यांना तो आपल्या पक्षामुळे झाला हे कन्व्हिन्स करणारी एक यंत्रणा असावी लागते. ती यंत्रणा तिकडे नव्हती. दुसरी गोष्ट, अशा योजनांच्या मागे एक क्रेडिबल फेस लागतो, एक विश्वासार्ह चेहरा लागतो. तो चेहरा तिकडे नव्हता. तो आता इकडे सुदैवाने एकनाथ शिंदे यांच्या रूपात. सर, एकनाथ शिंदेचा चेहरा आहे पण तरी सुद्धा लाडकी बहीणवरून म्हणजे अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पण चुरस पाहायला मिळाली. आता हे बघा, हे जे तीन पक्ष आहेत ते तिन्ही एकमेकाला सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी जसे आहेत तसेच ते एकमेकाचे कॉम्पिटिशन सुद्धा आहेत. आणि तसंच महाविकास आघाडीतही आहे. आणि एका जरी पक्षाचं सरकार असतं तरी त्याच्यामध्ये हे आहेत. मगाशी तुम्ही मला पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण कोण असू शकतात हा प्रश्न जो विचारला तो त्याचं निदर्शक आहे. तर आय सेड की ऑल द इलेक्टेड मेंबर्स आर एलिजिबल टू बिकम द प्राईम मिनिस्टर. पण सर, लाडकी बहीण योजनेच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये बऱ्याच त्रुटी आहेत, त्याच्यामध्ये काही प्रकारचे घोटाळे झालेत अशी सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे ही योजना पूर्णपणे प्रभावी ठरली आहे असं नाही म्हणता येणार. त्याच्या पलीकडे जाऊन मी एक मुद्दा मांडतो. ती योजना त्याच्यामध्ये काही त्रुटी वगैरे हे जे बाब आहेत त्यात निग्लिजिबल असणार आहेत. त्याचं प्रमाण काही फार म्हणजे 40% त्याच्यामध्ये घोळ झाला वगैरे असं काही नाही आहे. तो एक 40% घोळ वगैरे असं काही झालेलं नाही. काही उदाहरणं असू शकतात त्याच्याबद्दल. एनी गव्हर्नमेंट स्कीम इफ यू टेक देर विल बी सम पर्सेंटेज, देर विल बी ब्लॅक शिप्स. दॅट्स नॉट इश्यू. इश्यू इज हे आपल्याला या तिघांच्यामुळे मिळालं आणि त्याच्यामुळे या मतदानाच्या वेळेला आपण या तिघांच्या उमेदवारांना मतदान केलं पाहिजे. आणि त्यावेळी त्या मतदानाला त्यांनी बाहेर पडणं ही एक कसरत प्रक्रिया आहे. इतकं सोपं नाही आहे. आणि जे बलस्थान आहे प्रत्येकाचं आपल्याला असं वाटतं की पन्ना प्रमुख म्हणा, भारतीय जनता पक्षाचं किंवा शिवसेनेचं शाखा नेटवर्क म्हणा वगैरे, हे विल बी पुट टू ॲसिड टेस्ट नाव. की इकडे तुमच्या लाभार्थी योजना, मग ते पंतप्रधानांची उज्ज्वला गॅस योजना आहे, शौचालय योजना आहे, ग्राम सडक योजना आहे, घर योजना, बऱ्याच योजना आहेत. तुमचा आवडता प्रश्न एक विचारते की कोणतीही योजना करताना आर्थिक गणितं लक्षात घ्यायला हवीत, बॅलन्स शीट बघायला हवं. आपल्या राज्याकडे एवढे पैसे आहेत का की निवडणुकांच्या आधी इतके पैसे आपण वाटतोय? हा योग्य प्रश्न आहे. आपली अवस्था आत्ता जी कर्नाटकाची झाली आहे किंवा काही महिन्यापूर्वी केरळाची झाली होती की आत्ता पंजाब ज्या क्रायसिसमधनं जातोय तितक्या वाईट अवस्थेला आता आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र नक्की नाही. मी स्टेटमेंट करतोय, नक्की नाहीये. पण असं म्हणतात की कर्नाटक पुढे चाललाय, उत्तर प्रदेशचा विकास दर सुद्धा वाढतोय. नाही, आकडे देऊन बोलूया आपण, मग तुम्हाला कळेल की याच्यात काही तथ्य नाही. आणि ती राज्य ज्या पातळीवर होती त्याच्यावर ती प्रगतीच करणार आहेत, त्याच्यापेक्षा ती खाली जाऊ शकत नाहीयेत. म्हणजे ही एक परिस्थिती आहे. तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही मुद्दा पाहायला घेतला गेलाय तर इंडस्ट्री म्हणा किंवा त्याच्यात येणारी गुंतवणूक म्हणा, याच्यामध्ये काही फार ड्रॉप झाला आहे असं नाही. त्यांच्यात चांगली जी एक्सपेक्टेड वाढ आहे ती झाली. वाढवण बंदर इज गोइंग टू बी अ गेम चेंजर. तुम्ही आज लिहून घ्या माझ्याकडनं, 5 वर्षांतर आपण इंटरव्ह्यू पुन्हा करू. तुम्हाला वाढवण बंदरावर वेगळा इंटरव्ह्यू करावा लागेल.
इतकी मोठी आपल्याकडे हे म्हणजे आहे. तुमचं म्हणणं आहे इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत रचना. इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ आहे असं काही मला वाटत नाही. दॅट्स ऑन हॅपनिंग ऑन टाइम. इनफॅक्ट मुंबई मेट्रो जे कोरोनाच्या काळामध्ये डिले झालं होतं, ते स्टेशन इकडे पाहिजे तिकडे पाहिजे, त्या वादात मी आता जात नाही, परंतु ते एक मोठ्या प्रमाणात आपल्याकडे चांगलं येतं. काही इतर जी छोटी गावं आहेत त्याची कनेक्टिव्हिटी खूप वाढते. नितीन गडकरी जे काम करत आहेत ना ते लोकांना, विरोधी पक्षांनाही आवडतंय, पण त्यापेक्षा एक वेगळा मुद्दा आज मी तुमच्याकडे मांडतो. जागतिक स्पर्धेमध्ये चीन जर आपला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्पर्धक मानला तर त्यांची जी एक प्रोडक्ट कॉस्ट असते ती 100 रुपये जर आपण मानली तर त्यातली ट्रान्सपोर्ट कॉस्ट ही चीनची 6 ते 7 किंवा जास्तीत जास्त 8 रुपये आहे. कारण चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी, पोर्ट कनेक्टिव्हिटी, रस्ते, फास्ट. साधारणतः 800 ते 900 किलोमीटर अमेरिकेमध्ये किंवा चीनमध्ये एक बस ड्रायव्हर किंवा ट्रक ड्रायव्हर प्रवास करतो. आपल्याला 400-450च्या पुढे जाता येत नाही. मग दुप्पट वेळ लागतो, तुम्हाला जास्त खर्च येतो, डिझेल जास्त लागतं, सगळे. आज हे जे नेटवर्क उभं राहतंय ना ते नेटवर्क जेव्हा एका टप्प्यावर येईल, पूर्ण होईल, त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो आपली जी ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे ती लॉजिस्टिक्स कॉस्ट, ट्रान्सपोर्टपेक्षा एक लार्जर शब्द, त्याच्यावर वेअरहाऊसिंग पण आलं, सगळं आलं, मटेरियल हँडलिंग आलं, ती साधारणतः 14 ते 15% आहे आता. त्यामुळे वी आर अनकॉम्पिटेटिव्ह ॲक्च्युली. ती जेव्हा 5 ते 6% आणू 3-4 पुढच्या काही वर्षात, इंडिया विल बी ट्रूली ग्लोबल प्लेअर. आत्ता कोरोनाच्या नंतर चायना +1 ही जी पॉलिसी होती की चायनाला 70% द्यायचं आणि 30% मलेशिया, व्हिएटनाम, भारत यांना द्यायचं, ती बदलून अनेक क्षेत्रात, विशेषतः कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये ती भारत आलेली आहे. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचा उल्लेख केलात. महाराष्ट्राबद्दल हेही बोललं जातं की बरेचसे प्रकल्प गुजरातला जात आहेत आणि जो औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नंबर 1 होता, बाकीच्या क्षेत्रांमध्ये होता, तो राहिलेला नाहीये. तिथे काय स्थिती आहे? मला अजिबात असं वाटत नाही. प्रकल्प काही गुजरातला गेले हे सत्य आहे आणि त्यातले काही दुसऱ्या ह्याच्यातही गेले असतील. आता त्यांना ज्या टर्म्स अँड कंडिशन्स पाहिजे होत्या त्या काही टर्म्स अँड कंडिशन्स त्यांना इकडे मिळाल्या नाहीत, त्यामुळे ते दुसऱ्या ठिकाणी गेले. तर त्याच्यामध्ये मला काही हे वाटत नाही. ह्याच्यामुळे संधी जेवढ्या गमावल्या तेवढ्याच कमावल्या देखील आहेत. असं नाही आहे की या संधी गेल्या आणि दुसऱ्या कमावण्याची क्षमता नव्हती. महाराष्ट्र हे इतकं मोठं आणि इतक्या क्षमता असलेलं राज्य आहे की जिकडे एक संधी गेली म्हणून महाराष्ट्र राज्य बुडाले असं कधी होणार नाही आहे. पण सर, जी राजकीय अस्थिरता आपण गेल्या काही वर्षात बघितली त्याचा परिणाम होतोय का महाराष्ट्राच्या प्रगतीवर, आर्थिक विकासावर? मला नाही वाटत असा काही परिणाम होतोय आता. किंबहुना कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये जी राज्य आपल्याकडे रिकवर झाली त्यांच्या रिकव्हरीचा ग्रोथ जर पाहिला तर इमिजिएट टू बाउन्स बॅक हा जर एक निकष लावला तर मी जागतिक पातळीवरच्या अनेक तज्ज्ञांशी जेव्हा बोललो आता माझ्या परदेशातल्या व्हिजिटमध्ये, तर दे वर व्हेरी हॅपी की महाराष्ट्र बाउन्स बॅक फास्टर दॅन व्हॉट दे एक्सपेक्टेड. मग सर, आर्थिक स्थिती एवढी चांगली आहे, प्रगती होतीये, तर लोकसभेमध्ये भाजपला खास करून म्हणजे महायुतीला एवढं अपयश का आलं आणि लोकांनी महाविकास आघाडीचा पर्याय का निवडला? त्याची 2-3 कारणं आहेत. एक तर मतदारांना आपल्या बाहेर आणण्यामध्ये भारतीय जनता पक्ष जो माहीर असायचा, पन्ना प्रमुख असेल किंवा काय असेल, त्याच्यामध्ये त्यांना एक कुठेतरी लिथार्जी 100% दिसली. सो दॅट्स द फर्स्ट आस्पेक्ट, दॅट दे कुड नॉट टेक आउट देअर वोटर टू द वोटिंग बूथ, नंबर 1. दुसरी गोष्ट, अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चुकले. तिसरी गोष्ट, विरोधी पक्षांची आणि विशेषतः शरद पवार यांची रणनीती निवडून आणण्याकरता केलेली ही भारतीय जनतापेक्षा जास्त सरस होती. त्यामुळे तो त्यांना एक ॲडव्हान्टेज निश्चित मिळाला. पण भाजपनी आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी जी पक्षांची फोडाफोडी केली आणि वेगळी समीकरणं जुळवायचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल मतदार नाराज होते, त्याच्याबद्दल चिडले होते. त्याच्याबद्दलची नाराजी 100% होती आणि त्यात काही गैर नाही आहे. कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत हे महाराष्ट्रात होत नव्हतं का, तर होत होतं. तो जुना सगळा इतिहास आता पुलोलचा वगैरे काढायला नको आपल्याला, परंतु याबद्दलची नाराजी होती का, तर याबद्दलच्या नाराजीपेक्षा हे आम्ही का केलं हे कन्व्हिन्स आणि कोरिलेट करण्यामध्ये आणि ते कम्युनिकेट करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या केडरला आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रचार यंत्रणेला कुठेतरी कमी
ठीक आहे, ते त्यांनी कम्युनिकेट केलं नसेल, पण लोकांचं म्हणणं आहे तुम्ही शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंची होती, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते, ती फोडताय, मग शरद पवारांचा पक्ष काढून घेताय आणि एवढ्या सगळ्या फोडाफोडी करून सुद्धा तुम्ही आमच्या मतदारांना एक नॅरेटिव्ह सांगू शकत नाही आहात. त्याला देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरलं गेलं, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला जबाबदार धरलं गेलं. प्रश्न विचारतो, एखाद्या चॅनलमधून एखादा अँकर दुसऱ्या चॅनलमध्ये जातो, तो फोडला असं म्हणण्यापेक्षा तो दुसऱ्या ठिकाणी जातो म्हणजे पहिल्या ठिकाणी काहीतरी कमी होतं म्हणून तो जातोय, लक्षात ठेवा. तसंच आहे. हे जे सगळे गेले मुळात ते त्यांच्या पक्षामध्ये नाराज होते, हे तुम्ही अमान्य करू शकत नाही. जो पूर्णपणे सॅटिस्फाईड आहे, जो पूर्णपणे त्याला भविष्य दिसतंय, त्याला अन्यायाची कुठली भावना नाही, असं कुठलाही माणूस आपला पक्ष काय, चॅनल काय, नको काही सोडणार नाही. सर, पण याच्याबद्दल खूप बोलून झालंय की पक्षांतर हा एक त्या संधीचा फायदा जर कोणी उठवला असेल तर तो त्या संधीचा फायदा उठवण्याची क्षमता असलेला पक्ष होता अशी नोंद करावी लागते. सर, पण ही पक्षांतर वादात सापडली, सुप्रीम कोर्टामध्ये केसेस अजूनही सुरू आहेत. त्याचा जो निकाल लागायचा आणि तो घडलेला प्रकार योग्य होता की अयोग्य होता, कायद्याच्या चौकटीत बसणारा होता की नव्हता, या सगळ्याचा निर्वाळा नाही. सुप्रीम कोर्टात मॅटर आहे. हाऊ कॅन वन कॉमेंट वेन द मॅटर इज अंडर सबज्युडिस. तर त्यामुळे तिकडे त्याचा फैसला निश्चितच होईल. माझा त्याच्या पलीकडे जाऊन सुप्रीम कोर्टात काय निकाल यापेक्षा आता जनतेच्या न्यायालयात काय निकाल लागेल हे बघायला पाहिजे. जनतेचं न्यायालय, जनतेच्या न्यायालयात हा जो निकाल लागणार आहे त्याच्यात काय लागेल. लोकसभेला तो प्रश्न ऐरणीवर होता आणि त्याच्यात भारतीय जनता पक्ष पूर्णपणे भुईसपाट झालाय का, तर तसंही नाही झालंय. एकनाथ शिंदे भुईसपाट झाले का, अजिबात नाही. त्यांचा वोट शेअर तेवढाच इंटॅक्ट झालेला आहे. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की ह्या सगळ्या गोष्टी आपण जरी बोलत असलो, चॅनलवर बोलत असलो तरी लोकांच्या टॉप ऑफ द माइंड आहेत का. तर तुम्ही विचार करा की हे असं झालं म्हणून ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मोर्चा निघाला, असं काही झालं का हो. सर, एकनाथ शिंदेच्या विरोधात नसेल निघाला, पण अजित पवारांच्या बरोबर जी हातमिळवणी भाजपने केली त्याच्याबद्दल बरीच प्रश्नचिन्ह उमटलेली आहेत. अजित पवारांकडे भाजपचं वोट पण तेवढं ट्रान्सफर झालं नाही आणि लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर अजित पवारांना आपण का बरोबर घेतलं अशा चर्चा भाजपच्या वर्तुळात, संघाच्या वर्तुळात झडतायत. अजित पवारांच्या पक्षाचं जी बांधणी आहे ना, त्या बांधणीमध्ये ही व्होट ट्रान्सफर करायला जी एक रचना किंवा यंत्रणा लागते ती शिवसेनेसारखी त्यांच्याकडे ट्रान्सफर होत नाही. तो एक वेगळ्या प्रकारचा, वेगळ्या रीतीने बांधलेला पक्ष आहे. प्रत्येक पक्षाची एक वेगळी रचना आहे, त्याचं एक वेगळं नेचर आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ती तशी ट्रान्सफर झाली नसतील. या पुढच्या काळामध्ये त्यांना ती विश्वासार्हता निश्चित कमवावी लागणार आहे. याचं कारण लोकसभेत ज्या प्रकारचा तडाखा त्यांना बसला आणि एक फेस सेव्हिंग म्हणून एखाद जागा त्यांची ती आली, तशा प्रकारे आणखीन एक सहन करण्याची क्षमता त्या पक्षामध्ये आत्ता तरी आहे असं मला वाटत नाही. सो दे विल हॅव टू प्रूव्ह इन दिस विधानसभा इलेक्शन. सो दे फाईट टूथ अँड नेल आणि पूर्ण ताकदीनिशी स्वतःवर एक विश्वास ठेवून, नेतृत्वावर त्या पक्षाचा विश्वास ठेवून त्यांना हे करावंच लागेल. अजितदादा एकटे लढतील का त्यांना महायुती सोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. आता तर महायुती बरोबर म्हणून सांगितलं ना की आता काहीही सांगता नाही. पहिली अशी निवडणूक आहे की आता हा रेकॉर्ड असताना ते महायुती बरोबर आहेत, पण याचा अर्थ महायुतीतला कोणताही नेता आणि महाविकास आघाडीमधला कोणताही नेता आणि कोणताही पक्ष कोणाबरोबर जाहीररित्या अथवा गुपचूप किंवा पाठिंबा देऊन किंवा न बोलता कुठं काय करेल याचा काहीही अंदाज आत्ता बांधता येत नाही. तर आता परत तुम्हाला असं वाटतं की महायुतीमध्ये तेवढाच कुरबुरी, तेवढाच संघर्ष आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पक्षामध्ये हे आहे. तुम्ही समजून घ्या. तुम्हाला काय वाटतं की कुठल्याच पक्षामध्ये नाहीये का? असं अजिबात नाहीये, लक्षात ठेवा. प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या, बंडखोरांची संख्या ही खूप जास्त असणार आहे यावेळेला. प्रत्येकाच्या अपेक्षा, आकांक्षांना धुमारे फुटलेले आहेत आणि हे प्रत्येक निवडणुकीत होत असतं. त्याची डिग्री कमी जास्त होत असते. यावेळी ती डिग्री जास्त असणार आहे, यात काही शंका नाही. त्यामुळे यावेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक महाविकास आघाडीचा, एक महायुतीचा, एक महाविकास आघाडीचा चिन्ह नसलेला म्हणजे बंडखोर आणि एक महायुतीचा चिन्ह नसलेला बंडखोर. कदाचित 2 बंडखोर असतील, कारण एक ह्या पक्षाचा असेल आणि एक त्या पक्षाचा असेल. इकडेही 2 असतील. या व्यतिरिक्त राज ठाकरे आहेत.
या व्यतिरिक्त प्रकाश आंबेडकर आहेत आणि या व्यतिरिक्त एक तिसराच कोणतरी की जो कोणत्याच पक्षात नाहीये तो उभा राहून ही कुड बी अ स्पॉयलर, कारण तो 4-5 हजार मतं 3,000 मतं घेऊन जाईल आणि त्यामुळे चित्र बदलू शकतं. मागच्या वेळेस सर दलित आणि मुस्लिम मतांनी बरंच महायुतीचं गणित बिघडवलेलं होतं. यावेळेस तुम्हाला काय वाटतं, MIMचा रोल काय असेल, दलित मतदारांचा रोल काय असेल? MIMचा रोल हा मुस्लिम बहुल जे भाग आहे त्याच्या पलीकडे त्यांना कुठे काही यश मिळत नाही आणि ते प्रामुख्यानं जे मुस्लिम काँग्रेसला वोट करतात. मागच्या लोकसभा निवडणुकीला एक फरक असा झालेला आहे की मुस्लिम जे काँग्रेसला वोट करायचे ते आता काँग्रेसला नाही तर निवडून येण्याची क्षमता आणि शक्यता असलेल्या कोणत्याही पक्षाचा, मग तो उद्धव ठाकरेंचा जरी असला, तो कोणाचाही असला, त्याच्या मागे नाही, भाजप विरोध हा त्यातला कोर आहे. तो भाजपच्या विरोधात तो जो आहे त्याच्या मागे ते ठामपणे आता उभे राहिले. स्ट्रॅटेजिक वोटिंग ज्याचा उल्लेख सलमान खुर्शीद यांच्या मला वाटतं पुतणी का त्यांची नातेवाईक आहे तिने केला होता की दिस इज अ सॉर्ट ऑफ वोट जिहाद. हे त्यांनी तिथे एका भाषणामध्ये तो उल्लेख केला. दोन्ही चित्रफित सगळीकडे फिरते आहे म्हणून ते मी त्याचा तुम्हाला उल्लेख केला. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की तशा प्रकारचं जे स्ट्रॅटेजिक वोटिंग आहे तसं वोटिंग आत्ता दिसेलच याची खात्री नाही, कारण आत्ताचे इश्यू वेगळे आहेत, लोकसभेचे इश्यू पूर्णपणे वेगळे होते. सो MIM हे महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातला काही भाग असेल, आणखीन काही भाग असतील, असे काही एका हाताच्या किंवा 2 हाताच्या बोटावर मोजता येण्या मतदारसंघात त्यांचा प्रभाव निश्चित असेल. राज्याबद्दल बोललो आपण, आता दिल्लीतल्या महाशक्तीबद्दल बोलूया. सर, मध्य प्रदेशमध्ये जेव्हा निवडणूक होती विधानसभेची तेव्हा चित्र असं होतं की काँग्रेसची सरशी होईल, पण अगदी नंतरच्या टप्प्यात भाजपने पूर्ण निवडणूक फिरवली, केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीमध्ये उतरवलं, लाडली बहिणा योजनेचा जेवढा फायदा करून घेता येईल तेवढा केला. आता जर पुन्हा एकदा मोदी ॲक्शनमध्ये आले तर महाराष्ट्रात महायुतीचा प्रभाव पडू शकतो का? 100% मोदी ॲक्शनवर येणार. त्यांच्या पक्षाला महाराष्ट्र हे अत्यंत महत्वाचं राज्य आहे आणि तेच ते काँग्रेसला त्यामुळे इथे राहुल गांधी येणार, इकडे केजरीवाल सुद्धा येणार. त्यामुळे अगदी तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरेंच्या करता सभा घ्यायला बहन ममता आल्या तरी सुद्धा मला काही आश्चर्य वाटणार नाही. या इकडे मुलायम सिंग यांचे चिरंजीव येणार सर, पण कसं आहे आता महाविकास आघाडीची पुढे आहे, ते चित्र पालटू शकतील का मोदी आणि अमित शहा? पुढे म्हणजे असे बरेचसे सर्वे सांगतायत महाविकास आघाडीची सरशी होती असंही सगळे सांगतायत. सांगतो की आता या क्षणाला कुठलाही सर्वे जर असेल ना बरोबर तर त्यावर विश्वास किती ठेवायचा हा एक आता महत्वाचा मुद्दा आहे. कारण ॲज अ सेफॉलॉजिस्ट आय कॅन टेल यू दिस इज द मोस्ट, ज्याला आपण फ्रॅक्चर्ड इलेक्शन म्हणून आपण तशा स्वरूपाचे. फ्रॅक्चर्ड मॅन्डेट येईल का असं नाहीये, परंतु फ्रॅक्चर्ड आणि ओपन आहे खूप. याचं कारण 6 वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मतदार हा घड्याळावर ठप्पा मारेल का, शिवसेनेचा घड्याळावर मारेल का, आणि घड्याळाचा जो मतदार आहे तो कमळावर मारेल का, आणि तसंच तिकडे पण तेच आहे ना. असं काय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस वाढावी अशी खरोखरच काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा असेल तर त्यांनी ते जाहीररित्या बोलून दाखवावं. तर तसं नाही आहे, हे आपल्याला दिसतंय. उद्धव ठाकरेंनी जेव्हा सांगितलं काँग्रेसची कामगिरी चांगली होती सर लोकसभेमध्ये, मुख्यमंत्री डिक्लेअर करा असं त्यांनी जाहीर केल्यानंतर शिट्या आणि टाळ्या समोरून आल्या. व्यासपीठावर बसले प्रत्येक जण असे तोंड करून बसलेले होते, कोणीच असे हात केले नाहीत. तुम्ही समजून घ्या काय आहे ते. त्यामुळे जरी आता आमच्यात मुख्यमंत्री बरोबर काही वाद नसला तरी देखील आजच काँग्रेसच्या एका दलित महिला नेत्याचं हे आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची एक महिला मुख्यमंत्री होऊ शकते किंवा वगैरे काय. तर हे सगळे आत्ता स्पेक्युलेटिव्ह ज्याला आपण म्हणतो याच लेवलला आहेत. कुठेही याच्यामध्ये तथ्य मानू नये. मला असं वाटतं ॲज वी ड्रॉ क्लोजर टू द व्होटिंग त्यावेळेला अंदाज येऊ शकतो की बाबा काय आता होणार आहे. सर, लोकसभेमध्ये मोदी वर्सेस हायपर लोकल म्हणजे मोदी हवेत की नको हे एक मेन नॅरेटिव्ह होतं. तसं विधानसभा निवडणुकांमध्ये कोणता मुद्दा असेल मतदारांच्या मनात, म्हणजे बाकी हा घोळ आहेच. आता सुद्धा तुम्हाला मी सांगतो मोदी हा फॅक्टर या इलेक्शनला 100% असणार. याचं कारण मोदी प्रचारात उतरणार आहेत. मोदी जर प्रचारात उतरणार नसतील तर मुद्दा गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे मोदी यांच्यावरची टीका ही त्याही वेळेला होणार आहे जी जशी ती लोकसभेच्या वेळेला झाली. दिस विल बी अ व्हेरी लोकल निवडणूक. म्हणजे प्रत्येकाचे प्रश्न, कोकणचे प्रश्न, मुंबईचे प्रश्न, मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, ठाण्यामध्ये आणखीन तसेच, मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी जात हा मुद्दा येईल,
इकडे ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा येईल. अशा प्रकारचे विविध भागामध्ये विविध प्रश्न येणार. त्यामुळे आय विल नॉट से इट्स गोइंग टू बी हायपर लोकल वर्सेस नॅशनल. इट्स गोइंग टू बी व्हॉट अजेंडा ईच पार्टी इज ड्रायव्हिंग ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम. सर, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची असते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोहन भागवत यांनी सुद्धा मोदींवर टीका केली होती. देवाचे अवतार कुणी स्वतःला मानू नये किंवा संघाचे अजित पवारांना घेण्यावरून सुद्धा काही आक्षेप होते, अशी चर्चा होती. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे मतदार यांचं काय नातं राहील? मला असं वाटतं की जी टीका हा शब्द तुम्ही वापरला कितपत योग्य आहे तपासून पाहायला पाहिजे. कारण त्यांच्या त्या संपूर्ण भाषणामध्ये 3 वेळा ते भाषण ऐकलं, त्यात कुठेही त्यांनी कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नव्हतं. त्याचा जो संदर्भ होता तो संदर्भ पूर्णपणे वेगळा होता. खैर, तो भाग आलाही आहे, त्याच्यावर जे काही निष्कर्ष आणि चर्चा व्हायची ती झालेली आहे, ती करून दे. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या सर्व संघटना ह्यांची जी एक मातृशक्ती आहे, मदर फोर्स वेअर इट कम्स फ्रॉम, गंगोत्री आहे, ती गंगोत्री ही निश्चित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. भारतीय जनता पक्षाचे बहुतांशी नेते जे आत्ताचे आपण बघतो ते त्या गंगोत्रीतनंच आलेले आहेत. आणि नंतर काही बाहेरून आलेले आत्ताचे आहेत किंवा या गंगोत्री व्यतिरिक्त आलेले काही, परंतु त्या विचारसरणीला वाहिलेले असे काही नेते आता आहेत. त्यामुळे ते नातं जे आहे त्यांचं, ते नातं कोणी डिस्टर्ब करू शकेल. त्यामध्ये अर्थात व्यक्तिसापेक्ष काही कॉमेंट होऊ शकतात. त्या व्यक्तिसापेक्ष ज्या कॉमेंट आहेत त्या कालसापेक्ष असतात, त्या काळात विरून जातात. परंतु हा जो त्यांच्यातला हे आहे की ती माणसं तिकडूनच इकडे येतात आणि नंतर ती स्वायत्तपणे त्यांच्याप्रमाणे काम करायला लागतात. ते नातं तसंच राहील, त्याच्यामध्ये काही फरक होईल असं मला वाटतं. पण सर, हा जो पॉवर गेम आहे, वरचढ कोण, कधी कधी असं म्हटलं जातं की नितीन गडकरींना संघाचं जास्त अनुमोदन राहील, मग महाराष्ट्राची धुरा त्यांच्यावर सोपवली जाईल का, मोदींवर संघ नाराज आहे का, अशा बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू असतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि दिल्लीत सुद्धा. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कसं असतं, तुम्ही एक लक्षात घ्या, प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक राज्याची निवडणूक, केंद्राची, राज्याची आणि त्याच्यानंतर खाली आल्यानंतर जिल्हा परिषद, ही प्रत्येक निवडणूक वेगवेगळी असते. प्रत्येक निवडणुकीतली त्या मतदारसंघाची निवडणूक सुद्धा पूर्णपणे वेगळी असते. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग जर एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट करण्याकरता एखाद्या माणसाला तिकडे आणणं गरजेचं असेल तर ते आणलं जातं. मला आठवतंय, मी नितीन गडकरींची गोव्याला एक मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीत अनपेक्षितरित्या त्यांनी एक उत्तर दिलं आणि मी अँकर म्हणून त्या बाजूला बसलो होतो, इथे गडकरी होते आणि मी चमकून गेलो. ते म्हणले की म्हटलं कोण नेतृत्व करणार गोव्याचं, तर ते पटकन बोलून गेले, नेता दिल्लीहून येऊ शकतो. दॅट वॉज अ क्लिअर इंडिकेशन दॅट मनोहर पर्रिकर इज गोइंग टू कम अँड आय गॉट माय हेडलाईन. तर कारण मग मी नंतर त्यांना अनौपचारिक गप्पात आम्ही चहा पीत बसलो, तेव्हा मी त्यांना विचारलं की ते म्हणले की त्याला आणण्याशिवाय आता पर्याय नाही, कारण तो चेहरा आम्हाला ही निवडणूक जिंकून देऊ शकतोय. तर तसं जर प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष त्यानुसार ती व्यूहरचना करत असतो, त्या व्यक्तींना आणत असतो, त्यात गैर काय आहे? अजिबात गैर नाही. जर एखाद्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा चेहरा चालत असेल तर तुमचं म्हणणं ते काय त्यांना बाजूला करतील? असे अजिबात नाही, त्यांचा चेहरा चालवतील. काही ठिकाणी त्यांच्याऐवजी दुसरं कोण असेल तो चेहरा चालवतील. म्हणजे तुमचं म्हणणं आहे बदल होऊ शकतात अजूनही? मी तुम्हाला काय सांगितलं, प्रत्येक पॉलिटिकल पार्टी त्या क्षणाची त्या ठिकाणाची जी पॉलिटिकल असेसमेंट करेल त्याच्यावर त्यांची स्ट्रॅटेजी ठरणार आहे. आणि स्ट्रॅटेजी ही नेहमी उपलब्ध ऑप्शनवर ठरते, लक्षात ठेवा. तो ऑप्शन नसेल तर तुम्हाला स्ट्रॅटेजी करताच येणार नाही. सर, पण 2014 मध्ये जेव्हा भाजपचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये, वानखेडे स्टेडियमवर जेव्हा पूर्ण शपथविधी सोहळा झाला, देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची, त्याच्यानंतरची त्यांची 5 वर्षांची टर्म, मग त्याच्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागणं, देवेंद्र फडणवीसांवर अन्याय होतोय का, ते महाराष्ट्रात राहतील का दिल्लीत जातील, कितीतरी चर्चा रंगल्यात. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? देवेंद्र फडणवीस यांनी 107 जागा निवडून आणल्या, त्यात त्यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा होता, यात काही शंका नाही. त्यांनी जे राज्य चालवलं त्याच्यात अनेक कल्याणकारी योजना त्यांनी राबवल्या आणि कुशलतेने राज्य हाकलं आणि विशेषतः उद्योगाच्या बाबतीमध्ये त्यांनी खूपच चांगले हे केले. आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला सर्वात जास्त मोर्चे निघाले. म्हणजे तो एक मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांचं नाव निश्चित घेऊ शकतो की ज्यांना सर्वात जास्त, म्हणजे एकही असा दिवस नसेल कॅलेंडरमध्ये की त्यांना
कुठल्या मोर्चाला करावं लागेल. त्यात एक मराठा, लाख मराठा, सगळेच मोर्चे, सगळ्याच प्रकारचे, सर्व प्रकारचे मोर्चे, सर्व प्रकारच्या कॅलॅमिटी झाल्या, त्या सगळ्याला त्यांनी मला असं वाटतं व्यवस्थितरित्या तोंड दिलं. मराठा आरक्षणासाठी खरोखरच त्यांनी जेन्युइन प्रयत्न केले. त्यातल्या अनेक पडद्या आड घडलेल्या ज्या गोष्टी आणि तयाऱ्या ज्या होत्या त्या कोर्टामध्ये काय आर्ग्युमेंट्स करायची, एकदा बाय ॲक्सिडेंट आय हॅड ॲक्सेस टू इट आणि मला जाणवलं की किती सखोलपणे जाऊन ते प्रयत्न करतायत. त्यामुळे त्यांनी त्यांचं काम त्यावेळेला ते व्यवस्थित केलं. नंतर काही फासे उलटे पडले आणि निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांना विरोधी पक्षात बसावं लागलं. म्हणजे एकमेव नेता की जो एका टर्ममध्ये विरोधी पक्षनेता होता आणि त्याच वेळेला उपमुख्यमंत्री होता. अजितदारांचं पण तेच आहे की ते उपमुख्यमंत्री इकडेही होते तिकडेही होते. एकनाथ शिंदेंचंही तेच आहे की ते सत्तारूढ होते, मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे हे सगळं खूप चित्रविचित्र सगळं असं प्रकरण आहे. त्यामुळे आजच्या घडीला तरी भारतीय जनता पक्षासाठी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हाच आश्वासक चेहरा आहे, यात काही शंका नाही. सर, महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक काटेकी टक्कर बघायला मिळते, तर ती चुरस याही निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल. 100% पाहायला मिळेल, यात काही शंकाच नाही. कारण भारतीय जनता पक्षाला आसमान दाखवायची ही संधी आहे असं शरद पवार यांना वाटलं तर त्यात काही चूक नाही. प्रत्येक नेत्याला अपोजिशनच्या तसं वाटणं स्वाभाविक आहे. आणि लोकसभेला जे आपल्याला अपेक्षित यश मतांच्या बाबतीत नाही, सीटच्या बाबतीत मिळालं नाही, ते आपल्याला मिळालं पाहिजे. याकरता आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक प्रेरणा देऊन भारतीय जनता पक्ष पुन्हा गेनिंग कंट्रोल ज्याला आपण म्हणू तो करण्याकरता उत्सुक असणार. त्यामुळे ही लढाई ही होणार, यात म्हणजे याच्यात काही वेगळं काही नाही आहे. दिस इज क्वाईट नॅचरल. दिस इज इलेक्शन अँड इलेक्शन इज अ सॉर्ट ऑफ वॉर ऑफ डिसेन्सी अँड वॉर विदाउट बुलेट्स. IPL सुद्धा असू शकते की शेवटच्या बॉलला सुद्धा काहीही होऊ शकते. IPL मध्ये शेवटचा बॉल टाकल्यानंतर निकाल लागतो ना, कोण जिंकलं कोण नाही. इथे तसं नाहीये ना, इथे निवडून आल्यानंतरही बदलतो ना. खरं राजकारण नंतर त्याच्यानंतर चालू होतं. त्यामुळे काय सांगता येत नाही. म्हणून मी सांगितलं की आता इट इज व्हेरी डिफिकल्ट. जे काही हे येत आहेत की हा मुख्यमंत्री होणार तो मुख्यमंत्री होणार, हे कसं काय सांगतात. उद्या जर महायुतीमधला एक गट तिकडे गेला आणि महाविकास आघाडीमधले 2 गट इकडे आले, हे होणार नाहीये का? मला सांगा, हे असं झालेलं आहे. सर, एक नॅरेटिव्ह असं सुद्धा चाललंय की शरद पवारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली, त्यांची बरीच चर्चा झाली आणि शरद पवार, एकनाथ शिंदे, मनोज जरांगे असं पण कुठेतरी समीकरण जुळून येतंय का, अशी पण चर्चा आहे. अशा प्रकारची 25 कॉम्बिनेशन्स आता महाराष्ट्रात फ्लोटिंगमध्ये आहेत. या स्पेक्युलेशनवर काय चर्चा करावी? पण शरद पवारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली होती आणि ती वेगळ्या कारणासाठी होती, राजकीय नव्हती असंही ते म्हणाले. असं राजकीय नव्हती मग ते काय हवापणाची असं काही नाहीये. तुम्हाला मी सांगतो, अशा बऱ्याच पडद्या आडच्या अनेक भेटी बैठका होत आहेत. त्याच्यात अनेक शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. आत्ता महाराष्ट्राचं राजकारण इतकं प्रवाही आहे की जर एक सॅटेलाइटनी चित्र काढलं आणि दुसऱ्या सेकंदाला चित्र काढलं तर ते वेगळं दिसणार आहे. इतकी आत्ताची परिस्थिती अत्यंत गतिमान आहे. त्यामुळे जो आत्ता सर्वे करून आला की हा नेता आहे तो त्या क्षणाचा आहे, पुढच्या क्षणाला ते चित्र बदललेलं असणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणता तसं 26 नोव्हेंबर नंतर सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण उलगडत जाणार आहे. किंबहुना आरती, मी तुम्हाला सांगतो, निकाल लागल्यानंतरच खरं राजकारण सुरू होईल. तेव्हा आपण परत बोलूच. पण सर, महाराष्ट्राच्या सोबत झारखंड, काश्मीर, हरियाणा या निवडणुका आहेत. थोडं बोलूया त्याच्याबद्दल. काश्मीरमध्ये तर आता मतदान सुरू झालेलं आहे. 90 जागा आहेत तिकडे. बरोबर. पण सर, 370 कलम हटवल्यानंतरची विधानसभा निवडणूक पहिली आहे. तुम्हाला काय वाटतं, भाजप काश्मीरवर पकड जमवू शकेल? कारण आता तरी तसं चित्र दिसत नाहीये. गेले काही वर्ष तिकडे राष्ट्रपती राजवट आहे आणि त्याच्या आधी PDP आणि भाजप ही सत्ता होती. एक तिसरा फॅक्टर आता जो आहे तिकडे तो इंजिनियर आणि इंडिपेंडन्स रशीद इंजिनियर आणि यांचा आहे. त्या रशीद इंजिनियर यांचा भारतीय जनता पक्षाप्रती पूर्णपणे विरोध आहे असं त्यांनी कधी स्टेटमेंट केल्याचं मला दिसत नाहीये. तर मला असं वाटतं की जम्मू भागामध्ये भारतीय जनता पक्ष अत्यंत चमकदार कामगिरी दाखवेल आणि इट कुड बी द लार्जेस्ट पार्टी इन जम्मू पार्ट ऑफ इट. पण इट्स नॉट जम्मू अलोन. जम्मू इज सेफ 45 to 50% ऑफ द टोटल पॉप्युलेशन अँड इट्स दी व्हॅली ज्याला आपण काश्मीर म्हणतो. कारण दोन्हीकडे 10 डिस्ट्रिक्ट्स आहेत. दोन्हीकडे 10 डिस्ट्रिक्ट्स आहेत आणि साधारणतः समसमान एक 4-5 जागांचा फरक असेल. तिकडे भारतीय जनता पक्ष आता कितपत प्रभाव चांगला दाखवतो आणि काँग्रेस आपला प्रभाव किती दाखवतो, या सगळ्याच्यावर मुफ्ती मोहम्मद यांची
यांच्याच कुटुंबातली नात जी आहे ती आता या सगळ्या निवडणुकीच्या ह्याच्यात उतरलेली आहे, इल्तिजामुद्दीन, त्यांचा प्रभाव काय होतो. परंतु फारुख अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबाच्या लेगसीवरचं प्रश्नचिन्ह हे कधी नव्हे एवढं गडद आहे. बरोबर, ते प्रश्नचिन्ह आहे. पण तुम्ही पुन्हा रशीद इंजिनियरचा वारंवार उल्लेख सगळेच करतायत, कारण त्यांनी बारामुल्लामधून ओमर अब्दुल्लांचा पराभव केला होता. तर काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि रशीद इंजिनियर यांच्या भांडणाचा फायदा भाजपला मिळू शकतो का? मला असं वाटतं व्हॅलीमध्ये तो फायदा करून घेण्याची क्षमता आत्ता त्यांच्यामध्ये आहे का, हा प्रश्न आत्ता निकाली निघणार आहे. जम्मूमध्ये तो फायदा त्यांना निश्चित मिळेल, पण जम्मूमध्ये ऑन देअर ओन ऑल्सो दे विल बी द लार्जेस्ट. परंतु व्हॅलीमध्ये जिथे एक वेगळ्या प्रकारची सगळी चित्र आहे आता अजून तरी, एक चांगल्या गोष्टी होत आहेत की टुरिझम हॅज इन्क्रीज्ड ट्रिमेंडसली. खूप त्याचा परिणाम झालेला आहे. आणि नॉट जस्ट पूर्वी 4 महिन्याचं टुरिझम होतं, आत्ता मी बघतोय, कारण 21 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स आहेत. आणि ज्या कंपनीचा मी संचालक आहे, आमचेच महत्त्वाचे काही किशनगंगासारखा अगदी पाकिस्तान बॉर्डरला नीलम नदीच्या याच्यावरचं प्रोजेक्ट आहे. वारंवार मी तिकडे जात असतो. हॉटेलमध्ये रूम मिळत नाहीत आज. सर, टुरिझम होतोय, प्रकल्प येत आहेत, पण माणसांमध्ये धुसफूस आहे, लोक अजूनही नाराज आहेत भाजपवर. हे सगळं सुरळीत व्हायला आणखीन काही काळ जावा लागणार आहे. इट्स नॉट गोइंग टू बी एम झालेलं आहे. आता अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस आलेली आहेत, उद्योगधंद्याला चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी घडत आहेत. परंतु हे सगळं स्थिरावायला जी काही 4-5 दशकांची गॅप होती त्याच्यातून सुधारायला एक काळ जावा लागेल. आणि त्याचा पॉलिटिकल बेनिफिट जो कोणी पक्ष असेल त्याला मिळायलाही काही काळ जावा लागेल. एक महत्त्वाचं आहे की 370 हटवल्यानंतर काश्मीरनं कूस बदललेली आहे. आणि ती बदललेली कूस आत्ता निवडणुकीला सामोरी जाते आहे. तर भारतीय जनता पक्ष आहे त्यापेक्षा निश्चितच चांगली परफॉर्मन्स देईल. लोक काय मॅन्डेट देतात हे महत्त्वाचं आहे. द सिंगल लार्जेस्ट पार्टी, बहुमत त्यांना पूर्णपणे मिळेल का, तर ते त्यांच्या व्हॅलीमध्ये जो त्यांचा परफॉर्मन्स असेल त्याच्यावर अवलंबून आहे. जम्मू काश्मीर इज सेट मोर ऑर लेस, इट इज डन. बरोबर. आता हरियाणाकडे येऊया. दिल्लीच्या अगदी जवळचं राज्य आहे हरियाणा. तिथे काँग्रेस आणि भाजप भरपूर चुरस आहे आणि शेतकरी आंदोलन असेल, अग्निवीर सारख्या योजना असतील, बऱ्याच चर्चेमध्ये आहेत. ऑलिम्पियन विनेश फोगाट आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. तिथेही भाजपचं कठीण दिसतंय सर. तिथे मला असं वाटतं की प्रस्थापितांच्या विरोधातलं मत हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जे करता ते तुम्ही लोकांपर्यंत कम्युनिकेट करणं महत्त्वाचं असतं. इट इज नॉट दॅट यू डू जस्टिस, यू शुड बी सीन डुईंग जस्टिस, यू शुड बी सीन डुईंग डेलिव्हरी. मला असं वाटतं की राजकारणामध्ये, विशेषतः निवडणुकीच्या राजकारणामध्ये, हे सीन डुईंग याला महत्त्व आहे, त्याला खूप जास्त महत्त्व आहे. अदरवाईज यू लिव्ह अ गॅप. म्हणून मी त्या लाडकी बहीण किंवा या सगळ्या तुम्हाला सांगतो की यू शुड बी एबल टू कन्व्हर्ट इट, दॅट ॲबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर भारतीय जनता पक्षाला हरियाणामध्ये तगडं आव्हान आहे असं म्हणेन की आजपर्यंतच्या मागच्या 3 निवडणुकात नव्हतं एवढं आत्ता तगडं आव्हान आत्ता त्यांच्या समोर आहे. एक चेहरा लागतो हे सगळं निवडून आणायला. तो आत्ता चेहरा त्यांच्याकडे आहे का याचं उत्तर आपल्याला हीच निवडणूक देणार आहे. झारखंडमध्ये पुन्हा केजरीवालांसारखाच प्रश्न होता. हेमंत सोरेन तुरुंगामध्ये होते. चंपाई सोरेन यांना त्यांनी फोडलं, ते भाजपमध्ये गेले. झारखंड मुक्ती मोर्चा विरुद्ध भाजप. सर, छत्तीसगडमध्ये आपण जे पाहिलं की आदिवासींची मतं ज्या पद्धतीने भाजपकडे फिरली, झारखंडमध्ये काय होऊ शकतं? झारखंडमध्ये आहेत त्याच्या परिस्थितीत काही फार प्रचंड फरक पडेल अशी स्थिती आहे असं मला तरी वाटत नाही. लोकसभेच्या वेळचं जे चित्र होतं आणि आत्ताचं चित्र आहे याच्यामध्ये खूप फरक असतो. प्रत्येक निवडणूकच लोकसभेनंतरची होते, त्याच्यामध्ये काही एक थोडा कॅरी फॉरवर्ड विषय असू शकतात. परंतु विधानसभेची निवडणूक ही विधानसभेच्याच विषयांवर होत असते आणि त्याच प्रकारे हरियाणा विल गो इन माय ओपिनियन. अगदी शेवटचा प्रश्न सर, या 4 राज्यांच्या निवडणुका आणि इंडिया वर्सेस NDA हा जो सगळा संघर्ष चाललाय, याचा मोदी सरकारवर काय परिणाम होईल? या राज्यांमध्ये जर भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं तर निश्चितच इट विल बी, इंग्रजीमध्ये एक त्याला चांगला म्हण आहे ती म्हणजे शॉट इन दी आर्म ज्याला आपण म्हणू. सो दॅट विल बी अ शॉट इन दी आर्म. आणि त्यांना जर ते अपेक्षित यश नाही मिळालं तर मला असं वाटतं की दे विल हॅव टू वर्क हार्डर. त्यांना खूप अधिक काम करावं लागेल. पण जर ह्याच्यात फ्रॅक्चर्ड मॅन्डेट आलं सगळ्या ठिकाणी, की जी शक्यता आत्ता मला काही ठिकाणी, महाराष्ट्र नाही पण काही ठिकाणी मला दिसते, विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये ती शक्यता दिसते,
तर ते त्या प्रदेशासाठी चांगलं नसेल. याचं कारण अशा वेळेला वैयक्तिक महत्वाकांक्षा असलेल्या आणि कुठलेही ध्येय धोरण नसलेल्या, कुठल्याही विधिनिषेध नसलेले राजकारणी हे त्यांचं उखळ पांढरं करून घेण्याकरता त्या संधीचा फायदा करून घेतात. तर मला असं वाटतं की ती परिस्थिती 1-2 राज्यामध्ये आपल्याकडे येईल आणि दॅट विल नॉट बी व्हेरी गुड फॉर द स्टेट. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र मला अजूनही अशी खात्री आहे की देर विल बी अ क्लिअर मॅन्डेट. सर, मोदींची पुढची कारकीर्द तुम्ही कशी बघता? मला असं वाटतं की 2029 पर्यंत भारतीय जनता पक्षाचं आणि या राज्याचं केंद्राचं नेतृत्व मोदींच्याकडे आहे अशा स्वरूपाची आत्ता सगळ्या आपल्याला चिन्ह दिसत आहेत. आणि मग त्यांच्या पहिल्या 100 दिवसाची डिलिव्हरी जर तुम्ही पाहिलीत तर त्यातलं जे वैविध्य तुम्ही पाहिलं, फ्रॉम झेलेन्स्की टू पुतिन टू एव्हरीवेअर, यू विल सी दॅट हिज इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स जो आहे तो निश्चित अंगुली वर गेलेला आहे. जरी राष्ट्रीय राजकारणामध्ये ज्याला आपण क्लिअर मेजॉरिटी म्हणू ती जरी त्यांच्याकडे नसली तरी देखील त्यांची लोकप्रियता तसुबरी कमी झालेली नाही आहे. आजही ती लोकप्रियता तशीच आहे. त्या लोकप्रियतेला मतांमध्ये कन्व्हर्ट करण्याची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा सक्षम करावी लागेल अशा प्रकारची. त्यामुळे आत्ता तरी या क्षणाला मोदी है मुमकिन है. मोदी है मुमकिन है, आणि हे तुम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल सुद्धा वाटतं. खरं तर तुम्ही आता झेलेन्स्की, पुतिन यांचा उल्लेख केलात, कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प यांची सुद्धा लढत चर्चेत आहे. जग खूप वेगानं बदलतंय, देश वेगानं बदलतोय, आणि सर महाराष्ट्र तर तुम्ही सांगताय तसं प्रत्येक क्षणाच्या मधला नॅनो सेकंदला ते बदलते अशी परिस्थिती. महाराष्ट्र नॅनो सेकंडनी बदलतोय, आणि ही निवडणूक महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणार आहे. आणि आपण सगळे मतदार जे आहोत ते आपल्या मनात काय आहे हे सुद्धा आपण त्यांना सांगणार आहोत. सर, खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही सगळ्या राजकारणावर अतिशय मोकळेपणाने भाष्य केलं त्याबद्दल, आणि पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा नंबर गेम बद्दल सुद्धा पुन्हा बोलत राहू. थँक्यू. वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.